आता एनडीटीव्ही मराठी आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे। अहिंसेचा संदेश अवघ्या जगाला देणाऱ्या भगवान महावीरांच्या अनुयायांनी आज वाशिम मध्ये जोरदार राडा केला। दर्शनासाठी जाण्यावरून श्वेतांबर आणि दिगंबर हे दोन पंथ आमने सामने आले। यात या वादाचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं। दोन व्यक्ती जखमीही झाल्यात। अहिंसेची शिकवण देणाऱ्या धर्माकडून मंदिर परिसरामध्ये हिंसेचं वातावरण आलं आणि त्यामुळे शिरपूर जैन इथल्या अंतरिक्ष भगवान पार्श्वनाथ मंदिर परिसरामध्ये काही काळ तणाव निर्माण झाला। वाशिमहून आपले प्रतिनिधी साजन धाबे सध्या आपल्या सोबत आहेत। साजन, बहुधा या मंदिरातला हा वाद बराच जुना आहे जो आज पुन्हा एकदा उफाळून आलेला दिसतोय। नक्कीच कविता, वाशिम जिल्ह्यातील शिरपूर इथं जैन धर्माचे काशी म्हणून ओळख असलेल्या भगवान पार्श्वनाथ मंदिर यांच्या दर्शनासाठी जाण्यासाठी श्वेतांबर आणि दिगंबर या दोन पंथीयांमध्ये वाद झाला आणि या वादाचा रूपांतर हाणामारीत झाले। या दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत। अहिंसेची शिकवण देणाऱ्या धर्मियाकडून मंदिर परिसरात हिंसा घडल्याने शिरपूर जैन येथील आंतरराष्ट्रीय पार्श्वनाथ मंदिर परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। त्यानंतर आता पोलिसांनी मध्यस्थी करून हे वातावरण शांत केलं आहे। मात्र सर्व जे वाद घडला सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाने 13 महिन्यापूर्वी 40 वर्षानंतर मंदिर दर्शनासाठी उघडण्यात आलं होतं। मात्र मंदिर उघडण्यापासून जैन धर्मातील दिगंबर व श्वेतांबर या दोन समुदायामध्ये किरकोळ विषयावरून नेहमीच वाद असतात। कविता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। हा वाद मिटवण्यासाठी या अगोदर काही राजकीय नेत्यांनी सुद्धा पुढाकार घेतला होता। मात्र अनेकदा इथे वादाच्या घटना घडल्यात। दुर्दैवानं आज रूपांतर हाणामारीमध्ये झालं आणि दोन लोक यामध्ये जखमी झालेत।